सोमवारपासून शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात होते। या उत्सवासाठी शिर्डीमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। साईबाबांच्या शिर्डीमध्ये सोमवारपासून म्हणजेच 18 जुलैपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात होते। हा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो। या उत्सवासाठी संपूर्ण साई मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात येत आहे। साईबाबांच्या मंदिराप्रमाणेच समाधी मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई, चावडी तसंच सगळी छोटी मोठी मंदिरं फुलांनी सजवली जात आहेत। या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर भक्त शिर्डीमध्ये येत असतात। तर राज्यातूनच नाही तर उत्तर राज्यातून आणि अगदी परदेशातूनही भक्त साई दर्शनासाठी या उत्सवादरम्यान शिर्डीत येतात। त्यांच्या राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साई संस्थांतर्फे करण्यात येते। यंदा 4 ते 5 लाख भाविक उत्सवादरम्यान शिर्डीमध्ये येतील असा अंदाज आहे। गुरुपौर्णिमा उत्सवासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त पायी चालत येत शिर्डीमध्ये पोहोचतात। पालख्या घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आणि पालखीसोबत चालत शिर्डीमध्ये येणाऱ्यांसाठी 3 दिवस मोफत व्यवस्था करण्यात येते। साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचं स्वागत चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सगळे प्रयत्न केले जात आहेत। मंदिराची आणि आसपासच्या परिसराची फुलांनी केली जाणारी सजावट हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे। रवींद्र महाले, जय महाराष्ट्र, शिर्डी।